नमस्कार मंडळी, विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण दादर स्टेशनवरती आलेलो आहे आणि दादरवरून एकता एक्सप्रेसने आपण जाणार आहोत एकतानगर येथे. तर आम्ही लेडीज आणि जेंट्स मिळून 37 जण आहोत, म्हणजे एकूण आमचा खूप मोठा ग्रुप आहे. तर आम्ही उद्या नर्मदा परिक्रमा करणार आहोत, कारण नर्मदा परिक्रमा ही चैत्र महिन्यामध्ये केली जाते. तर पूर्ण चैत्र महिना ही परिक्रमा करतात. नर्मदा परिक्रमा ही केवळ धार्मिक यात्रा नसून मानसिक शांती, शारीरिक संयम आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी केले जाणारे एक महान तप आहे. तेव्हा या यात्रेसाठी आम्ही सर्वजण गुजरातला आलेलो आहे. तसं बघितलं तर नर्मदा परिक्रमा ही 3 ते 6 महिन्यात केली जाते, परंतु ही एक अशी परिक्रमा आहे जी आपण फक्त एका दिवसामध्ये पूर्ण करू शकतो. तर काही एका दिवसात पूर्ण करतात, काही 3 दिवसात ही परिक्रमा पूर्ण करतात. तर 21 किलोमीटरचं हे अंतर आपण एका दिवसामध्ये पूर्ण करणार आहोत. तर आता आपण आलेलो आहे गरुडेश्वर दत्त मंदिर येथे. तर या ठिकाणी आम्ही रूम केलेली आहे. तर सर्वजण आम्ही येथे आलेलो आहे. सर्वांच्या मनामध्ये एकच प्रश्न येतो, तो म्हणजे नर्मदा परिक्रमा का करावी. तर बघा, आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व. नर्मदा ही भारतातील एकमेव अशी नदी आहे जिची परिक्रमा केली जाते. असं मानलं जाते की या परिक्रमेने जन्मोजन्मीची पापे धुवून जातात आणि पुण्याची प्राप्ती होते. आपल्या यात्रेमधील पहिलं दर्शन म्हणजे अंबा माता आणि नर्मदा माता यांचं दर्शन. तर आता आपण अंबा माता आणि नर्मदा माता यांच्या मंदिरामध्ये आलेलो आहे आणि यांचं दर्शन घेत आहोत. त्यानंतर आता आपण जाणार आहोत दत्त मंदिर येथे. तर गरुडेश्वर दत्त मंदिर हे येथील प्रमुख मंदिर आहे आणि नर्मदा नदीच्या तीरावरती बसलेलं हे खूप मोठं मंदिर आहे. तर तेथे आता आपण आलेलो आहे आणि दत्तात्रयांचे दर्शन घेत आहोत. त्यानंतर या मंदिराच्या पाठीमागे नर्मदा मैया आहे. नर्मदा मैयाचं आपण दर्शन घेणार आहोत आणि नंतर आपल्या परिक्रमेला सुरुवात करणार आहोत. जय दत्त गुरु, गुरुदेव दत्त. या परिक्रमेमुळे मानसिक शांती आणि वैराग्य याचाही आपल्याला अनुभव येतो. तो कसा, तर बघा, परिक्रमेदरम्यान वाहनाचा त्याग म्हणजे पायी प्रवास. जे 3 महिन्याची यात्रा करतात ते अतिशय साध्या पद्धतीने आपलं जीवन जगतात. त्याच्यामुळे मनाला अभूतपूर्व शांतता मिळते आणि हे कष्टाचे आयुष्य वैराग्य शिकवते आणि सांसारिक दुःखापासून दूर नेते. निसर्ग आणि मातेचे नाते. नर्मदा नदीच्या काठावर चालताना नदीचे निसर्ग सौंदर्य, घनदाट जंगले आणि पवित्र वातावरण भक्ताला मंत्रमुग्ध करते आणि या प्रवासात नर्मदा माता कुमारिका स्वरूपामध्ये मानली जाते. हर हर नर्मदे, हर हर नर्मदे. पुढे आला पाहिजे, पुढे वा, पुढे बाहेर जा पुढच्या ह्याच्यामध्ये. चला अरे पिंपळाचा पण जाणार ना. या परिक्रमेत अहंकार सोडून समर्पण महत्त्वाचे आहे. हे एका तपस्येसारखे आहे, ज्यामुळे माणसाला आपल्या जीवनातील अनर्थ समजतात. थोडक्यात सांगायचे तर नर्मदा परिक्रमा ही स्वतःला शोधण्यासाठी आणि नर्मदा मातेच्या कृपेने जीवन कृतार्थ करण्याची एक अद्भुत संधी आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, हर हर नर्मदे. नर्मदा परिक्रमा म्हणजे सर्वात कठीण व खडतर परिक्रमा आहे. ज्यांना ही परिक्रमा करायची फार इच्छा आहे, परंतु प्राकृतिक अथवा सांसारिक अडचणी असल्यामुळे ही परिक्रमा करता येत नाही, त्यांच्यासाठी उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा हा एक उत्तम पर्याय आहे. एखादी नदी ज्यावेळेस उत्तर वाहिनी होते त्यावेळेस ती फार पवित्र मानली गेली आहे. असेच नर्मदा मैया तिलकवाळा ते रामपुरा या क्षेत्रात फक्त चैत्र महिन्यात उत्तर वाहिनी होते, त्यामुळे या परिसराला फार पवित्र मानतात. नर्मदा पुराण व स्कंद पुराणामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे जो कोणी चैत्र महिन्यात उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा करेल त्याला पूर्ण नर्मदा परिक्रमेचं फळ मिळेल, असा नर्मदा मैयाचा आशीर्वाद आहे. त्यामुळे चैत्र महिन्यात उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा करतात. ही परिक्रमा करण्यासाठी प्रथम तिलकवाळा येथे यावे लागते किंवा रामपुरा येथूनही आपण संकल्पविधी करून आपली परिक्रमा चालू करू शकतो. आपली परिक्रमा पहाटे उत्तर तटावरून सुरू होते. वाटेत लागणारी मंदिरे, आश्रम यांना भेट देत आपला साधारण 10 किलोमीटरचा टप्पा पूर्ण होतो. उत्तर तट संपल्यावर आपल्याला नावेने दक्षिण तटावर म्हणजे रामपुरा येथे यावे लागते.
येथे आल्यावर प्रथम घाटावर स्नान करून नर्मदा मैयाचे जल घेऊन घाटावरील तीर्थेश्वर महादेव मंदिरात पिंडीवर जल अर्पण करून आपली प्रदक्षिणा तटाची परिक्रमा चालू होते. दक्षिण तट संपल्यावर नावेने पुन्हा उत्तर तटावर आल्यावर स्नान करून परिक्रमेची समाप्ती होते. अशी ही 21 किलोमीटरची एक दिवसीय परिक्रमा आहे. हर हर नर्मदे. परिक्रमा पूर्ण झाल्यावर संध्याकाळी कन्यापूजन करून परिक्रमेची सांगता करावी. परिक्रमेसाठी पांढरा ड्रेस घालणं आवश्यक आहे. महिलांसाठी पांढरी साडी किंवा ड्रेस. प्रत्येक भक्ताने ही परिक्रमा करून अगणित पुण्याचे भागीदार व्हावे. रामायण, महाभारत तसेच पौराणिक ग्रंथामध्ये नर्मदा नदीचे वर्णन आले. या नदीच्या किनारी असलेल्या तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्याने मानवाला पुण्य मिळते अशी श्रद्धा हिंदू धर्मात प्रचलित आहे. ही नदी कुमारिका स्वरूपामध्ये आहे. नर्मदा नदीला हिंदू धर्मात आणि पौराणिक कथांमध्ये शिवकन्या किंवा शिवपुत्री मानले जाते. असे मानले जाते की अमरकंटक पर्वतावर भगवान शंकराने घनघोर तपश्चर्या केली होती. त्या तपश्चर्येदरम्यान शंकराच्या घामातून या पवित्र नदीचा उगम झाला. भगवान शिवाची कन्या असल्यामुळे तिला शिवपुत्री किंवा रुद्रकन्या असेही संबोधले जाते. परंतु भगवान शंकराने तिला नर्मदा असे नाव दिले. नर्म म्हणजे सुख आणि दा म्हणजे देणारी, म्हणजे सुख देणारी अशी तिची ओळख आहे. नर्मदा नदीला रेवा नावानेही ओळखले जाते कारण ती वृक्ष पर्वतावरून विंध्य पर्वत उगम पावून वेगाने वाहते. नर्मदेच्या केवळ दर्शनाने मोक्ष मिळतो अशी श्रद्धा आहे. गंगेत स्नान केल्याने जे पुण्य मिळते ते नर्मदेच्या दर्शनाने मिळते असे मानले जाते. हर कंकळ शंकर. तर बघा, नर्मदा नदीतील प्रत्येक खडा म्हणजेच दगड, कंकळ हा शिवलिंगाचे रूप मानला जातो. त्यामुळे हर कंकळ में शंकर अशी उक्ती प्रसिद्ध आहे. म्हणून नर्मदा ही भारतातील सर्वात प्राचीन आणि प्रमुख नद्यांपैकी एक मानली जाते. भारतीय संस्कृती परंपरेतील अत्यंत पवित्र नदी नर्मदा नदीबद्दल शास्त्रात असेही सांगितले जाते की गंगा स्नानाने पाप नष्ट होतात, तर नर्मदेच्या केवळ दर्शनाने पापमुक्ती मिळते. नर्मदा परिक्रमा याबद्दल आपण नक्कीच ऐकलं असेल. तर ही एक पवित्र नर्मदा नदी आहे, जिची उत्पत्ती कशी झाली आणि तिला पवित्र का प्राप्त मानले गेले याबद्दल सविस्तर जाणून घेऊ. नर्मदेचा उगम अमरकंटक पर्वतातून होतो. ही नदी मध्य प्रदेश आणि गुजरातमधून वाहते आणि अरबी समुद्राला मिळते. नर्मदेचा प्रवाह हा शिवाच्या ऊर्जेचे आणि तपश्चर्येचे प्रतीक आहे. नर्मदा नदीला हिंदू धर्मात जीवित देवी असे मानले जाते. नर्मदा नदीचे महत्त्व स्कंद पुराण आणि इतर ग्रंथांमध्ये आढळते. नर्मदेत स्नान आणि दर्शन घेतल्याने पाप नष्ट होतात असे सांगितले जाते. याच कारणामुळे नर्मदा परिक्रमा ही जन्ममरणाच्या बंधनातून मुक्त होण्याची साधना मानली गेली आहे. नर्मदा नदीची कथा आपल्याला सांगते की जेव्हा ईश्वराचे तप करुणेमध्ये बदलते तेव्हा ती नदी बनून जगाचे कल्याण करते. नर्मदेचा उगमच शिवशंकरापासून झाला आहे आणि तोही अशा परिस्थितीत जेथे तप आणि साधनेची ऊर्जा उपस्थित होती. म्हणूनच शास्त्रामध्ये म्हटले आहे की गंगेत स्नान केल्याने पाप नष्ट होतात आणि नर्मदेच्या दर्शनानेच पाप दूर होतात. यामुळे नर्मदा परिक्रमा ही जीवनातील सर्वात मोठी साधना मानली गेली आहे. जो कोणी नर्मदेची परिक्रमा श्रद्धा आणि विश्वासाने करतो तो केवळ नदीची परिक्रमा करत नाही, तर तो स्वतःमधील अहंकार, भीती आणि अज्ञानाचीही परिक्रमा करतो. एका मान्यतेनुसार सर्पांनी भगवान शिवाकडे मोक्ष मिळावा म्हणून वर मागितला होता. तेव्हा शिवजींनी त्यांना नर्मदेच्या काठी राहण्याचा वर दिला. म्हणूनच नर्मदेच्या दोन्ही काठावर प्राचीन शिवलिंग आणि नागदेवतांच्या मूर्ती आढळतात. ऋषी मार्कंडेय यांनी सर्वप्रथम नर्मदा परिक्रमा केली होती. त्यांनी नर्मदेचं आणि तिच्या तीरावर असलेल्या सर्व तीर्थस्थानाचं महात्म्य जाणून ही प्रदक्षिणा केली आणि याला पुण्याचं काम म्हटलं आहे. तेव्हापासूनच त्याचं अनुकरण करत भाविक ही प्रदक्षिणा करतात. असं सांगितलं जातं, भाविक आयुष्यात शांतता लाभावी आणि काही अपेक्षा असतील तर त्या पूर्ण व्हाव्या आणि आत्मजागरूकता तसेच आध्यात्मिक ज्ञानासाठी नर्मदा परिक्रमा करतात असंही म्हटलं जाते. तर मंडळी, आपण बरीच ही परिक्रमा कशी, का व कशासाठी केली जाते याबद्दलची माहिती ऐकलेली आहे.
आणि ज्या मंदिरापासून आपण सुरुवात केली त्या मंदिराजवळ आपण आता आलेलो आहे. तर श्रीकृष्ण मंदिर म्हणजेच रणछोडदास मंदिर येथे आपली ही परिक्रमा पूर्ण झालेली आहे. नर्मदा मैयाचं दर्शन घेऊन आपण ही यात्रा येथे समाप्त केलेली आहे. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. धन्यवाद मंडळी.